मला प्रिन्सिपल मॅडमांसोबत बोलायचं, पण मला मॅडम सोबतच बोलायचं, त्यांना भेटायचं, पण मला मॅडम सोबतच बोलायचं होतं. मॅडम काय प्रॉब्लेम आहे तिकडे, त्यांना मध्ये पाठवून द्या. हा बोला मॅडम, काय विषय होता आपला? मॅडम माझा विषय असा आहे की माझी मुलगी शाळेमध्ये येते त्या दिवसापासून ती रडतेच, ती शांत बसतच नाही मॅडम. बर, तुमची मुलगी जी आहे किती वर्षाची आहे? 3 जाते मॅडम. 3.25 ते 3.5 वर्षाची. मला एक सांगायचं होतं तुम्हाला की आपल्या स्कूल कडून एक कार्यक्रम होता स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांचे एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता का? मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला पाठवते. मग मी माझ्यासोबत म्हणजे माझ्या शेजारची एक ताई आहे, तिला घेऊ शकते का? नाहीतर तुमच्या थ्रू जर कोणी येत असलं तर मी तिला पण घेऊन जाते. कोण कोण जात आहे मॅडम? स्कूलकडनं आहे ना, आपण प्रत्येक स्कूलचा एक प्रतिनिधी आपण पाठवतोय पॅरेंट्स मधून. मी एकटी तर नाही जाऊ शकत मॅडम, मी माझ्या बहिणीला घेऊन जाऊ शकते का? लगेच नाही मॅडम. मॅडम बघा, ती जागा अनोळखी, मी अजून एकटी गेली नाही आणि एकटी जायला मला भीती वाटते मॅडम. एक्झॅक्टली मॅडम, मला हेच सांगायचं आहे. आपण इतके मोठे झालोय, आपण अपरिचित ठिकाणी जायला घाबरतोय मॅडम, भीती वाटते. आणि तुम्ही गेल्या पण असणार, याच्या आधी पण गेलेले असणार, तरी पण तुम्ही घाबरताय मॅडम. मुलगी आपली 3.25 वर्षाची, घर कधी सोडलेलं नसेल, घर सोडलेलं नसणार आहे आणि तिला आपण शाळेत पाठवतो. शाळेमध्ये तिला शिक्षक पण नवीन असणार आहे, तिचे आजूबाजूचे जे विद्यार्थी असणार आहे तिच्यासोबत ते पण नवीन असणार आहे. मग तुमची मुलगी त्या मुलांमध्ये कसं काय एका दिवसात किंवा 8 दिवसात बसेल? 3.5 वर्ष ती तुमच्या घरामध्ये राहिली ती, आणि 8 दिवसामध्येच तिचा सगळ्यांशी ओळख होऊन जाईल का? सांगा. तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम. याच गोष्टीसाठी मला तुम्हाला थोडासा वेळ घ्यावा लागणार आहे आणि आम्हाला वेळ द्यावा लागणार आहे मॅडम. तिला ज्यावेळेस ती शाळेमध्ये येईल, तिला त्या शिक्षकांशी ओळख होईल, त्याच्यानंतर तिला फ्रेंड सर्कलमध्ये तिला राहायला जमेल. सुरुवातीला तिला खेळवलं जाईल, वेगवेगळं पद्धतीने तिला पोएम्स म्हणा, गेम्स म्हणा, खेळ म्हणा, यांच्यामध्ये तिला रमवलं जाईल. मॅडम मला तुम्ही खूप समजावून सांगितले आणि खरंच छान प्रयत्न करताय तुम्ही, पण यापुढे असे आता मी माझ्या मुलीची जास्त काळजी घेणार नाही. ते सोडल्यावर मॅडम आम्हाला हेच अपेक्षित होते की पालकांनी आम्हाला समजून घ्यावे, आम्हाला थोडासा वेळ द्यावा. तुमची मुलांनी ते आज आमच्याकडे आल्यानंतर आमची मुलं आहेत, आम्ही त्यांची परिपूर्ण काळजी घेऊ. तुम्ही फक्त निश्चिंत राहा. आम्हाला सुद्धा मुलं नवीन आहेत, पॅरेंट्स नवीन आहेत, तर आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत मॅच होण्यासाठी थोडासा वेळ द्या, एवढी विनंती. थँक्यू.